श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कन्या राशीला येणारा आठवडा हा कसा जाणार आहे. म्हणजेच काय की 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर हा जो आठवड्याचा कालावधी आहे तो कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांचं आरोग्य कसं असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे, महिला वर्गासाठी कसं असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसं असणार आहे याची आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. आणि आपण कुठल्या गावातनं कुठल्या शहरातनं हा व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये आवर्जून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. कन्या राशी. कन्या राशी राशीचक्रातली 6व्या नंबरची रास आहे आणि कन्या राशीचे स्वामी हे बुध ग्रह आहेत. मित्रांनो बघा की अतिशय मेहनती आणि प्रामाणिक रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीचे व्यक्ती हे अतिशय मेहनती असतात, प्रामाणिक असतात आणि एखादे काम त्यांना दिले तर ते पूर्ण जबाबदारीने पार पाडण्याची क्षमता कन्या राशीच्या व्यक्तींमध्ये असते. अशाच कन्या राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा कसा असणार आहे हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया की आरोग्य. कन्या राशीचं आरोग्य येणाऱ्या आठवड्यात चांगलं असणार आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे. कामावर जो तुम्हाला ताण असेल तो ताण तुम्हाला थोड्या प्रमाणात जाणवेल, परंतु तो तुम्हाला ताण घ्यायचा नाही. येणाऱ्या आठवड्यात तुम्ही व्यायामाकडे लक्ष द्या. शारीरिक व्यायामाबरोबरच तुम्ही योगासुद्धा करा. त्या योगा केल्यामुळे तुमचं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहत असतं. एखाद्या तुम्ही चांगल्या सहलीच्या ठिकाणी तुम्ही बाहेरगावी फिरण्यासाठी जा, जिथं शुद्ध हवा असेल. खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी बदला. जे तुम्हाला आरोग्याला अपायकारक असेल असे अन्नपदार्थ सेवन तुम्ही येणाऱ्या आठवड्यात करू नका. म्हणजेच काय की कन्या राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या आठवड्यात आपले आरोग्य नक्की सांभाळा. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आपल्या आरोग्याची येणाऱ्या आठवड्यात काळजी घेतली पाहिजे. हिवाळा सुरू झाला असल्यामुळे हिवाळ्याचे जे आजार असतात ते सुद्धा तुम्हाला होऊ शकतात. त्यामुळे कन्या राशीच्या ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात घेतली पाहिजे. योगाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर किरकोळ आजार तुम्हाला जर जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला येणाऱ्या आठवड्यात घेतला पाहिजे. त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी. नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला नवीन तुमच्या अधिकारी जे तुमच्या नोकरीच्या ठिकाणी येतील त्यांची गाठीभेटी तुमच्या होतील. नवीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी तुमच्या होतील. तुमचे नवीन एखाद्या नोकरीमध्ये सहकारी असतील त्यांची ओळख तुमची होणार आहे. म्हणजेच काही कामानिमित्त तुमच्या गाठीभेटी वाढणार आहेत आणि नवीन ओळखीसुद्धा तुमच्या होणार आहे. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन प्रगतीच्या संधी प्राप्त होणार आहे. वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देतील आणि त्या जबाबदारी तुम्हाला दिल्यामुळे तुमची जबाबदारी तर वाढणारच आहे, त्याचबरोबर तुमची पैशाची आवकसुद्धा वाढणार आहे. म्हणजेच काय की तुमचा पगारवाढसुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होऊन तुम्हाला बढतीसुद्धा देऊ शकतात. म्हणजेच काय बढतीची शक्यतासुद्धा तुमची येणाऱ्या आठवड्यात वाढलेली आहे. त्याचप्रमाणे बघा की तुमची मेहनत, तुमची कामाप्रतीची जी लगन आहे ती लगन बघून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला दिलेली जबाबदारीसुद्धा तुम्ही चांगल्या रीतीने पूर्ण करणार आहात. थोडासा कामात तुम्हाला थकवा जाणवणार आहे. काम थोडंसं तुम्हाला जास्त प्रमाणात करावं लागणार असल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार आहे. थोडासा ताणतणावसुद्धा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला जाणवणार आहे. परंतु ताणतणावाचा कुठल्याही प्रकारचा त्रास हा तुमच्या कामावर होणार नाही आणि तुमचे वरिष्ठ तुमच्यावर नक्कीच खुश राहतील. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. फक्त थोडासा तुम्हाला जो ताण जाणवणार आहे तो ताण मोकळा करण्यासाठी व्यायामाकडे लक्ष ठेवा, योगाकडे लक्ष द्या आणि आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्या. तुमचा येणारा आठवडा तुमच्या नोकरीच्या ठिकाणी अतिशय चांगला असणार आहे. तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील. सहकारी तुम्हाला कामात मदत करतील. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामात तुम्हाला मदत करतील. एकंदरीत येणारा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येणार आहे आणि तुम्ही त्या संधीचे सोने नक्कीच येणाऱ्या आठवड्यात आणणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कन्या राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात थोडेसे प्रयत्न करून नोकरी नक्कीच मिळणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणावर तुम्हाला नोकरीच्या ऑफर्स येतील आणि चांगल्या ठिकाणी तुम्हाला नोकरी लागण्याची शक्यता येणाऱ्या आठवड्यात आहे. त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी. विद्यार्थी वर्गाचे पण स्वप्न
तुम्हाला उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं असेल ते स्वप्न तुमच्या येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होऊ शकते. तुम्हाला काही अडचणी येत असतील, प्रत्येक वेळेस तुम्हाला अडचणी येत असतील, त्या अडचणी तुमच्या दूर होऊन तुमचे विदेशात जाण्याचे जे स्वप्न आहे ते स्वप्न तुमच्या येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. उच्च शिक्षणासाठी तुम्ही एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. तसेच स्पर्धा परीक्षा तुमची जर असेल, स्पर्धा परीक्षा असेल तर तुम्हाला त्यात यश नक्कीच मिळणार आहे. कर्म करून, चांगले प्रयत्न करून तुम्हाला यश मिळणार आहे. आणि विद्यार्थ्यांचे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विदेशात जाण्याचे स्वप्न तुमचे आहे ते स्वप्न तुमच्या येणाऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यानंतर बघा की वैवाहिक जीवन तुमचे अतिशय चांगलं असणार आहे. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला साथ येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे. जोडीदार जर तुम्हाला काही सांगत असेल तर ते सुद्धा तुम्ही नीट ऐकून घेतले पाहिजे. आणि जोडीदार जर तुम्हाला एखादा सल्ला देत असेल तर त्या सल्लासुद्धा तुम्ही येणाऱ्या आठवड्यात ऐकला पाहिजे. एखाद्या वेळेस त्याच सल्ल्यामुळे तुमचा फायदासुद्धा होऊ शकतो. जोडीदाराच्या फक्त आरोग्याची तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात काळजी घ्यावी लागेल. त्यानंतर बघा की कौटुंबिक वातावरणसुद्धा तुमचं येणाऱ्या आठवड्यात अतिशय चांगलं असणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ मिळणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर सहलीसाठी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात जाऊ शकता. कुटुंब तुम्हाला साथ देतील, तुम्ही कुटुंबाला साथ देणार आहे. हे म्हणजेच काय की एकंदरीत येणारा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. भाऊबंद, तुमचे जे भाऊबंद असतील किंवा भाऊ असतील त्यांची साथ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर बघूया की सिंह राशीची आर्थिक स्थिती कशी असेल. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक स्थिती. येणाऱ्या आठवड्यात सिंह राशीची आर्थिक स्थिती ही अतिशय चांगली असणार आहे. तुमच्या वडिलोपार्जित जी धनसंपत्ती आहे त्या धनसंपत्तीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. वडिलोपार्जित धनसंपत्तीचा काही वाद असेल तो वाद येणाऱ्या आठवड्यात मिटण्याची शक्यता तुमची आहे. त्यानंतर बघा की मित्रांच्या मदतीने सुद्धा तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमचा जर एखादा मित्र असेल, त्या मित्रांच्या सोबत तुम्ही एखादं काम करत असाल तर त्या कामाच्या ठिकाणावर तुम्हाला आर्थिक पाठबळ किंवा आर्थिक मोबदला तुम्हाला चांगला मिळू शकतो. मित्रांनो, फक्त एकच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सिंह राशीच्या व्यक्तीने येणाऱ्या आठवड्यात कुठलाही प्रकारचा आर्थिक व्यवहार करत असताना थोडीशी सावधानगिरी बाळगूनच व्यवहार करा. आर्थिक व्यवहार करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांचा सल्ला घ्या, मगच आर्थिक व्यवहार करा. एखादा व्यक्ती तुम्हाला चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून येणाऱ्या आठवड्यात तुमची फसवणूक सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आर्थिक व्यवहार करत असताना सावधानगिरीने व्यवहार करा, काळजीपूर्वक व्यवहार नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो, व्यावसायिक बाबतीत सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करणार आहात. तुम्ही एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात येणाऱ्या आठवड्यात करू शकता. चांगला व्यवसाय तुमचा होणार आहे. त्याचप्रमाणे व्यवसायात तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारणार आहे. त्याचबरोबर ज्यांचा व्यवसाय असेल अशा व्यावसायिक लोकांनी आपल्या ग्राहकाशी, आपल्या कस्टमरशी बोलताना चांगल्या शब्दात बोलायचं आहे. तुमची वाणीवर तुमचं नियंत्रण पाहिजे. कुठल्याही प्रकारच्या शब्दावर एखादा कस्टमर तुमच्यावर जर बोलला तर तुम्ही त्याच्यावर न रागवता त्याला चांगली सर्व्हिस दिली पाहिजे, चांगली सेवा दिली पाहिजे. त्यामुळे तुमचा व्यवसाय हा नक्कीच यशस्वी होणार आहे. येणारा आठवडा व्यावसायिक लोकांसाठी अतिशय चांगला असणार आहे. मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं की कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत, व्यावसायिक बाबतीत, नोकरदार वर्गासाठी आठवडा अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला एक महत्त्वाचा विषय म्हणजे आर्थिक व्यवहार करत असताना काळजीपूर्वक आणि सावधानगिरीनेच आर्थिक व्यवहार करा. कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करत असताना त्या व्यवहारातील जे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घ्या, ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या आणि मगच आर्थिक व्यवहार करा. जर तुम्हाला आर्थिक व्यवहार करायची गरज नसेल तर येणाऱ्या आठवड्यात तुम्ही ते आर्थिक व्यवहार टाळलेले बरे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.